नाही नाही, असं काही नाही झालं. नाही नाही, आत्ताच 2 AB फॉर्म गेलेत पुरंदरला तुतारीचे, त्याच्यामुळे अजून प्रोसेस सगळा चाललाय. उद्यापर्यंत क्लॅरिटी आहे. नाही नाही, अजिबात असा त्यांचा कुठलाच मान नाही. आता बघूया ना कसं. आता सगळ्यात म्हणजे काहीच कुठलेच कुणाच्याच पक्षाचे कॅन्डिडेट फायनल नाही आहेत. आणि कधी कधी स्ट्रॅटेजी असते ना, आम्ही कोण उभं केलं की ते तिथून ठरवतात, त्यांचं झालं की. त्यामुळे आता तो ती सगळ्या प्रक्रियेमध्ये आता आम्ही आहोत. त्याच्यामुळे प्रक्रिया उद्या जेव्हा पूर्ण होईल तेव्हा पूर्ण क्लॅरिटी येईल की कोण कुठून कुठला उमेदवार उभं राहतोय आणि कुठल्या चिन्हावर उभं राहतोय. हे सगळं सुरू असताना उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होते. चिन्ह पक्षाच्या नावाबद्दलची 3 तासांचा वेळ युक्तिवादासाठी दिलेला आहे, त्याबद्दल आम्ही 2.5 वर्षात इतक्या चक्रा मारल्या आहेत, त्याच्यामुळे काय होईल देवालाच ठाऊक. कारण काय, याचं कारण असं की 2.5 वर्षाची ही लढाई चाललेली आहे आणि अजूनपर्यंत आम्हाला तर इलेक्शन कमिशनमध्ये त्या न्याय मिळालाच नाही. आता म्हणून कोर्टात आमची केस सुनावणीला येते, याचं मी स्वागत करते. बघूया पुढे काय होतं. बघा, आणि एक तर 3-4 कारणं आहेत. एक तर आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे, अर्थातच केलं पाहिजे की एखादं यश आलं तरी किंवा अपयश आलं तरी त्याचं आत्मचिंतन आम्ही केलंच पाहिजे की कुठे आम्ही कमी पडलो. मतदार, कारण का मतदार हा नेहमी लांबून व्यवस्थित बघत असतो काय चाललं आहे. त्यामुळे आम्ही कुठे कमी पडलो ह्याचा आम्ही अभ्यास केला पाहिजे. एक त्याच्यानंतर दुसरं, तुम्हाला म्हणजे तुम्ही डेटा काढून बघितला असेल तर 92 साली असं झालं होतं. 92 साली आमचं सरकार होतं, तेव्हा लँडस्लाईड विक्ट्री झाली होती. तेव्हा काँग्रेस एक होती आणि एक काँग्रेस असताना एवढं घवघवीत यश असं त्यावेळेस 92ला मिळालं होतं काँग्रेस पक्षाला, ह्याच लेवलचं. आणि साधारणपणे एक तिसरा मुद्दा की साधारण डेटा जर तुम्ही काढून बघितला देशाचाच, जे सत्तेमध्ये असतात ना, जास्ती करून लोकल बॉडी इलेक्शन तेच जिंकतात. हा साधारण डेटा मोठा गेल्या 25 वर्षाचा तुम्ही डेटा ॲनालिसिस केला तर तुम्हाला कळेल. त्याच्यामुळे एक आत्मचिंतन करणे, दुसरं अशा गोष्टी आधी झाल्या आहेत का, तर झाल्या आहेत. आणि जास्त करून डेटा जेव्हा तुम्ही ॲनालाइज करता की लोकल बॉडी इलेक्शन जास्ती करून सत्ताधारी जिंकतात. पालिका निवडणुकीच्या निकालानंतर जे आपल्या समोर आले राष्ट्रवादीच्या संदर्भामध्ये आता येणाऱ्या आगामी निवडणुका, या सगळ्या याच्यामध्ये शरद पवार कुठेही दिसले नाही. त्याच्यामुळे सातत्याने ही चर्चा होते की शरद पवार राजकारणातून निघून गेलेत का, किंवा त्याच्या मागचं कारण काय आहे. एक तर ते गेल्या 20 वर्षात कुठल्याही कॉर्पोरेशन, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद या इलेक्शनमध्ये ते कधीच इन्व्हॉल्व नसतात. गेल्या 20 वर्षात कधीच नाही. 20-1 वर्ष मलाही आठवत नाही की ते न तिकीट न प्रचार, ते लोकसभेचा आणि विधानसभेचा प्रचार करतात, बाकी नाही करतात. निकाल जर बघितला तर तुम्ही ठाकरे सोबत होतात, काँग्रेस वेगळी लागली. आता वाटतं की त्यांच्या सीट्स जादा जर बघितल्या जागा आलेल्या महायुतीच्या, तर काँग्रेस आणि तुम्ही सगळे एकत्र पाहिजे होतं. माझा पहिल्या दिवसापासून आग्रह आहे की महाविकास आघाडी प्लस जर लढलं पाहिजे. हे मी सातत्याने म्हणजे तुमच्याशी माध्यमांच्या मधूनही माझा म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत पुण्याला आणि मुंबईला माझा प्रयत्न चालला होता. राऊत साहेबांनी किती प्रयत्न केले, उद्धवजी स्वतः बोललेले. त्याच्यामुळे असं काही नाही आहे की आम्ही मीडियावर एक म्हणतोय आणि कृती वेगळी आहे. आम्ही शेवटपर्यंत काँग्रेस आणि आम्ही एकत्र यावं मुंबईत आणि पुण्यात, ह्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनीच प्रचंड प्रयत्न तेव्हा केले. पण यामध्ये चूक कुणाची वाटते, काँग्रेस? हे बघा, आता चुका काढण्यासाठी तर आपण बसलेलो नाही आहे ना. आता तू मेमे करण्यात, मग तुम्ही मला विचारणार, मग तुम्ही काँग्रेसला जाऊन विचारणार, मग ते काहीतरी बोलणार, मग ते न्यूज 24 तास चालणार. त्याच्यातून निष्पन्न काहीच होणार नाही ना तुमचं भलं, ना माझं भलं, ना राज्याचं भलं. आणि वास्तवतेत जगूया ना. आता जर तर मध्ये कांट बी अ प्रिझनर ऑफ द पास्ट अँड हिस्ट्री. तेथून फक्त शिकायचं असतं आणि पुढे जायचं असतं. लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. ह्याचं उत्तर तेच देऊ शकतात, तर मी कसं देणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.